पाहिला मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे। आपण बाईक राईड करत एका स्पॉटला आलेलो आहे 15 ते 20 किलोमीटर नाशिक पासून। तर डायरेक्ट स्पॉटवर आल्यावरच आपण व्लॉग शूट करायला चालू केला। तो समोरचा व्ह्यू तुम्ही चेक करा, एकदम जबरदस्त अशा निसर्गाच्या सानिध्यात आपण आलेलो आहोत। आज मिलिंद सर या स्पॉटला आले नव्हते, तुम्ही समोरचा व्ह्यू चेक करा। जबरदस्त असं लोकेशन आहे। नाशिक पासून हार्डली 15 ते 20 किलोमीटरवर आपल्याला असं वातावरण बघायला मिळतं। पाणी इथे एवढं मी आतापर्यंत कधीच बघितलं नव्हतं या डॅम मध्ये। आता पहिल्यांदा एवढं पाणी बघतोय मी। समोर बोटिंग साठी 2 बोट पण आहेत। यायचं का मिलिंद सर, एक बोट घेऊन जाऊ मस्त पैकी। समुद्र सारख्या लाटा येतात नुसते त्या पाण्याच्या, बघा ना समुद्र कसा त्या हवेचा फोर्स एवढा आहे की त्या लाटांमध्ये क्रिएट झालेलं आहे पाणी। शेती पुढपर्यंत जमीन आहे। हो, मग तुम्हाला तेच सांगतोय ना मी। अतिशय सुंदर अशा ठिकाणी आलेलो आहोत आपण। समोर काय ते फ्लोटिंग काय होतंय, बोट आहे का काय पाण्यात ते फ्लोट होत? नाही नाही, ह्या बाजूला हे समोर ना, ह्या सुंदर अशा लोकेशनवर एक 360 व्ह्यू तुम्हाला देतो मित्रांनो। जबरदस्त समोर एक डोंगर आहे, तिथं वरती डोंगरावर बघा ना किती लोक चढले। मी आता झूम करून दाखवतो मिलिंद सर। कशासाठी गेले असतील हे गावातलीच मुलं आहे, खेळतायत तिथे। पाहिला बाजूचा व्ह्यू चेक करा ना, झाडं बघा किती मस्त लावली लाईनीमध्ये, किती मस्त दिसतात ते। राईडचा प्लॅन नव्हता, अचानक प्लॅन झाला। मिलिंद सर भेटले, मिलिंद सरच्या बर्गमॅनचा आपण पुढचं पण टायर चेंज केला आज। त्या निमित्ताने एक आपली बाईक राईड झाली। मित्रांनो, आपण या लोकेशनवर जवळपास अर्धा तासापासून आहे। आम्ही या रोडवर बाईक सांडण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण खाली खूप चिखल होता, त्यामुळे बाईक येऊ नाही शकली वर। आपल्या बाईक्स आपण गेट जवळच लावलेल्या आहेत, पण चालू झालेला आहे हलका हलका। सुंदर, एकदम सुंदर, अतिशय सुंदर। या ठिकाणी जर पहाटे 6-7च्या दरम्यान जर आलं ना, तर इथे मजाच वेगळी। इथे मिलिंद सर, पाऊस जोरात चालू झाला एकदम। जायचं रे गाड्यांकडे, गाड्या आपल्या बऱ्याच लांब लावलेल्या आहेत। आपण गाड्यांपर्यंत जावं लागेल पावसात भिजत। फक्त वरचं रेन गिअर फक्त वरचं घातलेलं आहे, खाली पॅन्ट नाही आणली आपण, रेन पॅन्ट। चला जाऊ एखाद्या पुढच्या स्पॉटवर, अजून स्पॉट थोडेसे एक्सप्लोर करू। कुठे आहे का, एवढ्या आतपर्यंत आलोच आहे आपण। तर आजूबाजूला कुठे अजून बारीक रस्ते जात असतील तर तिकडे जाऊया, मस्त निसर्गाचा आनंद लुटूया। चला जाऊ कुठेतरी, परत भेटू पुढच्या स्पॉटला। मित्रांनो, आपण बाईक राईड करत करत त्या स्पॉटवरून खूप पुढे आलो होतो, पण पुढे काहीच नाही बघण्यासारखं, म्हणून रिटर्न चाललोय। पण जाताना मला एक जरा व्ह्यू मिळाला, म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखवू। छानसे असे 3 झाडं आहेत आणि मागे त्या डोंगरावर मस्त ढग आलेले आहेत। सुंदर, अतिशय सुंदर। परत थोडासा हलका हलका पाऊस चालू झाला। मगापासून आम्ही पावसातच भिजतोय, कारण की फक्त वरती जॅकेट घातलेलं आहे, रेन जॅकेट, खाली पॅन्ट नाही आहे। आणि जीन्सची पॅन्ट असल्यामुळे पूर्ण ओली झालेली आहे पॅन्ट, लवकर काय वाळणार नाही। त्या सुंदरशा अशा लोकेशनला टाटा बाय बाय करत आपण पुढच्या दिशेने निघालो आहोत। येताना आम्ही एक लोकेशन बघितलं होतं, बारीक रस्ता होता आतमध्ये जायचा। त्या लोकेशनला जर आतमध्ये जाता आलं तर आपण बघूया। इकडं हा रस्ता सरळ नाशिकला जातो। आता आपल्याला इकडे जायचं या बाजूला। चला मिलिंद सर, इकडं थोडं आतपर्यंत आपल्याला जाऊन बघायचं आहे काय आहे पुढे। आत्तापर्यंत मी पण कधीच गेलेलो नाही या रस्त्याला आतमध्ये, बघूया। जर त्या डोंगरांजवळ हा रस्ता जात असेल तर काय हरकत नाही तिथपर्यंत जायला।
कमी लोक येत असतील. आपण अशा स्पॉटवर चाललो आहोत आता, कारण की ठिकाण खूप आतमध्ये आहे आणि खूप बारीक रस्ता आहे, सिंगल रोड आहे. मला नाही वाटत इकडे कोणी येत असतील, कारण की आमच्या दोघांव्यतिरिक्त इकडे कुठल्या गाड्या दिसत नाही आम्हाला. आम्ही एक दुसरं लोकेशन शोधूनच काढलं. एक छोट्याशा डॅम्पवर आलेलो आहे, पण रस्ता एकदम खतरनाक रस्त्यावरून गाड्या आणल्या. समोर बघू शकता तुम्ही. आम्ही खाली गाड्या लावल्या, एकदम कच्चा आणि पूर्ण चिखल, गाडीचं पूर्ण टायर स्लिप मारत होतं. जवळपास अर्धा किलोमीटर असे रस्त्यावरून आम्ही गाडी आणली. वा क्या बात आहे, खूपच छान. पाऊस पण जोरात चालू झालेला आहे. एवढ्या आजपर्यंत कोणीच नाही आपण. आणि बाईकवर येणं तर आपण ज्या रस्त्यावरून गाडी काढली, मला शूट नाही करता आलं. खूपच छान. बापरे. चला मित्रांनो, या सुंदर अशा वातावरणात आपला ब्लॉग आपण इथेच एंड करूया. खूप छान वरतून धोधो पाऊस पडतोय. भेटूया अशा पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं माहीतच आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.